जम्मू काश्मीर म्हटलं की यापूर्वी आठवायचं ते दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट आणि भीतीचं वातावरण. पण नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि 5 ऑगस्ट 2019ला एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. तो निर्णय म्हणजे जम्मू काश्मीरला वर्षानुवर्ष विशेष दर्जा देणारं कलम 370 आणि कलम 35A हे रद्द करण्यात आलं. 5 वर्षांपूर्वी घेतलेला हा निर्णय जेव्हा जाहीर झाला त्यावेळी मोदी सरकारवर अनेक टीका झाल्या, विरोधही झाला. पण या निर्णयाचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स आता आपल्याला पाहायला मिळतात. न्यूज 18नी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार आश्चर्यकारक करणारी आकडेवारी आता समोर आली आहे. काय सांगितलं या सर्वेने, असे कोणते बदल झाले जम्मू काश्मीरमध्ये, पाहूया. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवलं आणि गेल्या 5 वर्षांमध्ये सैनिकांवरील दगडफेकीच्या घटनांमध्ये तब्बल 99% घट झाल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलंय. 2020च्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये दगडफेकीच्या एकूण 324 घटना होत्या. 2019 मध्ये या घटना 179 पर्यंत खाली आल्या. 2022 मध्ये एकूण 50 घटनांची नोंद झाली होती, तर 2023 मध्ये म्हणजेच या वर्षी केवळ 3 दगडफेकीच्या घटनांची नोंद झाली आहे. तसंच जवानांवरील हल्ल्यांची संख्या 32 वरून 11 पर्यंत खाली आली आहे. म्हणजे जम्मू काश्मीरमधील दगडफेकीच्या घटना जवळपास संपल्यात असं म्हणायला आता हरकत नाही. इतकंच नाही तर जम्मू काश्मीरमधून स्फोटक जप्तीच्या कारवायांमध्ये देखील घट झाली आहे. 2021 मध्ये सुरक्षा दलांकडून सुमारे 68 किलो स्फोटक जप्त करण्यात आली होती, तर जानेवारी 2023 ते जून 2023 पर्यंत स्फोटक जप्तीची संख्या 0 आहे. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 5 वर्षात सुरक्षा दलांमधील घातपात, सैनिकांच्या मृत्यूचं प्रमाण देखील तब्बल 60% कमी झालंय. हे सगळे बदल होण्याचं कारण आहे केंद्रीय गृह मंत्रालयाचं जम्मू आणि काश्मीरमध्ये सातत्यानं असलेलं लक्ष. 2019 पासून जम्मू काश्मीरमधील परिस्थिती बदलण्यावर, तिथे शांतता प्रस्थापित करण्यावर केंद्र सरकारनं भर दिल्याचं पाहायला मिळालं. त्याचाच परिणाम म्हणजे ही आकडेवारी असल्याचं पाहायला मिळतंय.